12,000 आकर्षक चषक आणि 5वा क्रमांक 12,000 आकर्षक चषक। तसेच आपण पाहतो तर अंतिम विजेत्या संघातील 11 खेळाडूंना स्पोर्ट्स सायकल सुद्धा देण्यात येणार आहेत। मालिका वीरसाठी आपण पाहतो तर फ्रीज आहे। उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट बॅट्समन आपण पाहतो तर इथे LED देण्यात येणार आहेत। तसेच बेस्ट फिल्डरसाठी आपण पाहतो 70 ची शूज आहेत आणि प्लेयर ऑफ द डे साठी कूलर सुद्धा आहेत, टी शर्ट सुद्धा आहेत। अशी जबरदस्त भरणा असलेली स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे। आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे। दुसऱ्या दिवसामधला अंतिम सामना अर्थातच क्वालिफाय मॅच आपल्या भेटीला आली आहे। एक साइडला स्वयंभू किल्ला संघ ज्याने सातत्याने आपण पाहतो प्रथमच बॅटिंग केली आहे। एक चांगली धावसंख्या त्यांच्या माध्यमातून बनली गेली आहे। गोलंदाज रुपेश सध्या झालेत। स्ट्राईकला आपण पाहतो रोशन आलेत, पटका चांगला आहे, मोठा आहे आणि चेंडू जात आहे वन बाउंस सीमा पार, चौकार। 4 ने मात्र सुरुवात झाली डीजे। आज झाले धक्का पहिला स्वयंभू किल्ला संघाला डी। आपण पाहतो प्लेयर ऑफ द डे साठी जे कूलर आहे ते अर्थातच कुमार विहान अर्थातच राया नितीन रडाडे कबड्डीपट्टू आहे त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो तर प्लेयर ऑफ द डे साठी आपण पाहतो कूलर देण्यात आलेले आहेत। तसेच आपण पाहतो तर प्लेयर ऑफ द डे साठी टी शर्ट आहेत। प्रज्वल विठ्ठल भोगटे आणि तेजेश केशव भोगटे यांच्या माध्यमातून टी शर्ट सुद्धा देण्यात आलेले आहेत। या सर्वांचं मी पुण्यात सहर्ष स्वागत करेन। आणि आपण पाहिलं तर आपल्या समोर 11 स्पोर्ट्स सायकल आहेत। अर्थातच 11 स्पोर्ट्स सायकल 11 दानशूर व्यक्ती असं मी म्हणेन आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो ते 11 सायकल देण्यात आलेले आहे। रुपेश सज्ज झालेत आपल्या ओव्हर मधला तिसरा चेंडू घेऊन। नितेश आलेत मात्र इथे आपल्याला पाहायला मिळते आणि इथून मात्र सुरुवात झाली होती पुन्हा त्या डॉटनी। बघा पहिला चेंडूवर मात्र चौकार आला होता रोशनला, नंतर दुसऱ्या चेंडूवर लगेच बाद केलंय। आता नितेश आणि सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। इथून कमीत कमी आपण पाहतो तर पहिल्या मॅच मध्ये दाटवच्या विरुद्ध मात्र 35 धावा गोळा केल्या होत्या। तिथून मात्र सहजपणे गोलंदाजी जोरावर मात्र स्वयंभू किल्ला संघ मात्र विजय प्राप्त केला। दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहतो 59 धावा मात्र बनवल्या होत्या आणि तो सामना अंतिम आला होता। फटका मोठा आहे, उंच आहे, चेंडू हवेमध्ये आहे, तिथे क्षेत्ररक्षक नक्कीच आलेत परंतु कॅच ड्रॉप झाली आहे। त्याच दरम्यान मात्र नितेशला इथून जीवनदान असेल आणि या 2 धावा महत्वाच्या असेल। धावसंख्या 2 ने वाढेल। धावसंख्या सध्याच्या घडीला प्रथम बॅटिंग करत असताना स्वयंभू किल्ला संघाची आपल्याला पाहायला मिळते ती 1 गडी बाद 4 चेंडू 6 अशी धावसंख्या। तर दोन्ही जर मॅच आपण पाहतो आपल्या गोलंदाज जोरावर स्वयंभू किल्ला संघाने काढले। बघा इथून हेटून संघाकडे सुद्धा चांगली बॅटिंग आहे, त्याच्यामुळे स्वयंभू किल्ला संघामध्ये इथून कमीत कमी 60 धावा। हाफ टॅकल चेंडू होता, शॉर्ट पूल केला, फटका चांगला, चेंडू जातोय मात्र वन बाउंस सीमा पार, नितेशच्या बॅट मधून हा चौकार 4। डबल फिगर मध्ये आपल्याला पाहायला मिळते ती मात्र 10 धावा, जिथे आपण पाहतो सुरुवात 4 ने झाली होती। या ओव्हरचा शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे, जिथे आपण पाहतो रुपेश धनवी गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते। दोन्ही संघासाठी ही खूप महत्त्वाची मॅच आहे। इथून जो संघ जिंकेल तो अर्थातच सोना सीधा चषक 2025 मध्ये बक्षीस पात्र संघ ठरणार आहे। ओहो इथे मात्र दंडी उडवली आहे, फलंदाज नितेशला मात्र बाद केलंय। आपल्या ओव्हर मध्ये 2 मोठे धक्के रुपेशने मात्र बाद केले आहेत। डीजेला असेल संदेश।
बेड़ा पार तो सागर के मिलेंगे 4 डीजे। ओव्हरमध्ये सुद्धा 4 सुरुवात झाली होती, जशी अक्षय आले, अक्षयच्या ओव्हरला सुद्धा 4 सुरुवात झाली, धावसंख्या 14 झाली आहे आतापर्यंत, 3 चौकार आलेत या ओव्हरमध्ये, टोटल 7 चेंडूमध्ये 3 चौकार आलेत. पुन्हा एकदा चेंडूला पद ऑन साईडला ढकलला, सिंगल मात्र सागरला इथे मिळेल. धावसंख्या 1 निवडले, धावसंख्या सध्याच्या घडीला जिथे आपल्याला पाहायला मिळते 2 फलंदाज रोशन आणि नितेश मात्र बाद झाले. धावसंख्या सध्याच्या घडीला 15 अशी धावसंख्या ती. प्रथम बॅटिंग करत असताना स्वयंभू किल्ला या संघाचे, दोन्ही संघासाठी महत्त्वाचे मॅच आहे. इथून जो संघ जिंकेल तो सोना सिद्ध चषक 2025 या स्पर्धेमध्ये, या 55,000च्या स्पर्धेमध्ये मात्र बक्षीस पात्र ठरणार आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहतोय तर भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी केली आणि तो संघ आपण पाहतो या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र ठरला होता. पुन्हा एकदा अक्षय हाफ टॅकल चेंडू होता, सरळ बॅटनी फटका केला, चेंडू आपण पाहतोय ऑन साईडला ट्रायल होते, लॉंग ऑफ रिझनला मात्र तिथे मात्र थोडेसे फिल्डर पंबल झालेत आणि चेंडू गेलाय सरळ सीमा पार, नशिबाचा चौकार. मात्र आपण पाहत तर कुठेतरी आपण पाहतो जय बजरंग हेटवणे संघाकडे थोडंसं प्रेशर दडपण आहे, कारण हा चेंडू अडणं गरजेचं होतं, परंतु मी म्हणे नशिबाचा चौकार नागेशला मिळाला. नागेशने पुन्हा एकदा आपली बॅट मात्र खोलली आहे. 19 धावा. हाफ टॅकल चेंडू शॉर्ट अँड पुल केलाय, फटका फसला, चेंडू हवेमध्ये आहे, देवेश पोहोचणार का, परंतु चेंडू जातोय सीमा लगोलग, तिथे मात्र प्रोटेक्शन आहे. सिंगलची डाव डबल मध्ये कन्वर्ट केली आहे. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या सध्याच्या गाडीला अर्जुन शेळके आम्हाला सांगतील की 21 धावा इथे मात्र जुळल्या गेल्या. शतक क्रमांक 2 चालू आहे, जिथे गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहताय तर रनवेवर गोलंदाज आहेत अक्षय तेलंगे आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत अक्षयने 4 चेंडूमध्ये 11 धावा कर्ज केला, सुरुवात 4 झाली, त्यानंतर सिंगल, पुण्याचा चौकार आणि इथे मात्र दुरी आली आहे. ओलो फुल टॉस चेंडू आडवा बॅटने केला, चेंडू आपण पाहतोय फाईन लेंगला जातोय, तिथे मात्र दिवेश पुन्हा एकदा आहेत, जोपर्यंत चेंडू पकडतील फेकतील तिथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 23 धावा इथे मात्र पाहायला मिळते, जिथे प्रथम बॅटिंग करत असताना स्वयंभू किल्ला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येचा आपण विचार केला तर सध्याच्या घडीला 23 धावा जुळल्यात. या ओव्हरमध्ये धावा आल्यात, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या होत्या, जिथे आपण पाहते गोलंदाजीला रुपेश आले होते आणि या ओव्हरचा शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. फुल टॉस चेंडू आहे, मात्र आपण पाहतोय फुल टोल करता आला नाही आहे. मानस केलं, धाडस केलं, परंतु इथे पाहायचं धाव कंप्लीट होणार का. प्रीतम पाटील सांग की नक्कीच सुखरूप क्रीज मध्ये पोहोचलेले आहेत. हा ना मध्ये मात्र अर्धा वेळ तर वाया गेलाच होता, परंतु सुखरूप पोहोचलेत. शतक क्रमांक 2 संपला. धावसंख्या चा आपण विचार केला तर 2 गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना पाणी घेऊन जा मैदानामध्ये. स्वयंभू किल्ला संघाची धावसंख्या जाते, इथे मात्र आम्हाला अर्जुन सांगतील की धावसंख्या 24 धावा झाल्यात. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये 24 धावा झाल्यात. 18 चेंडू शिल्लक आहे. थोडंसं आपण पाहते तर आता ब्रेक आहे, अर्थातच पाण्याची ताण तर भागली जाईल. मधुर संगीत ऐकण्यासाठी डीजे मास्टर भुरे याच्याकडे
बघा 12 चेंडूचा खेळ संपला. प्रथम बॅटिंग करत असताना स्वयंभू केला. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 12च्या सरासरी 24 जोडल्या गेल्यात. दोन महत्त्वाचे फलंदाज आपण पाहतोय तंबूच्या असरला आपण पाहतोय तर मग रोशन असेल नितेश बाद झालेत आणि पूर्णपणे आता डावाला सावरलाय. त्यामुळे सागर असेल आणि एक साईडला आपल्याला पाहायला मिळते नागेश आणि मात्र पूर्णपणे डावाला सावरला. 24 बांधल्यात. जिथे 12 चेंडूचा खेळ मात्र संपला. 18 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. सोनार शिधा चषक 2025 पर्व 7वा ही स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. बरेचशा या स्पर्धेमध्ये बक्षिसं आहेत आणि प्रत्येक 40 गाव या स्पर्धेमध्ये मात्र आपली एंट्री केली आहे. प्रवेश नोंदवला आहे आणि त्याच्यामधला पुन्हा एकदा रुपेश आलेत गोंदाच्या ट्रॅकवर. हाफ टायगर चेंडू होता. वेगात टाकलेला चेंडू होता आणि इथे मात्र चेंडू डॉट असेल. बघा सुरुवात या ओव्हरची जर आपण पाहिलं रुपेश आलेत. सुरुवात डॉटनी झाली. पहिल्या 2 ओव्हरचा आपण विचार केला तर सुरुवातीच्याच पहिल्या चेंडू ओव्हरमध्ये चौकार आला. दुसऱ्या ओव्हरमध्ये सुरुवात केली तेव्हा सुद्धा चौकार आला. परंतु दुसऱ्या ओव्हरला जशीच सुरुवात झाली आहे तर इथून डॉटनी सुरुवात झाली आहे. जिथे आपण पाहतो नागेश चांगली बॅटिंग करतो. नागेशच्या बॅटमधून 1 चौकार 2 दुऱ्या 1 सिंगल आणि 1 डॉट सुद्धा आला. जिथे आपण पाहतो सागर मात्र 6 ओव्हर खेळतो नॉन स्ट्राईकला. आपटा चेंडू आहे. इथे मात्र अपील केली आणि पंचांच्या मनामध्ये कोणती शंका नाही आहे. बोट मात्र वरती केलंय आणि इथे मात्र नागेशला परतावा लागेल. एलपीडब्ल्यूच्या स्वरूपामध्ये धक्का तिसरा. धावाला सारावा लागेल. पूर्णपणे आपण पाहतो तर आता धावा रुपेशने थांबवल्यात कारण 2 चेंडूमध्ये एकही धाव आली नाहीये. इथे मात्र वेगात टाकला चेंडू. अपील पुन्हा एकदा केली आहे पण दक्ष असे पंच आपण पाहतो. प्रीतम पाटील यांना पाहता पेन कळवा इथून मात्र आलेले आहेत. गेल्या कालच्या दिवस आणि आजच्या दिवसामध्ये एक जबरदस्त आपण त्यांच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूला मात्र ते सांगत असतात की मात्र असं नाही असं करायचं आहे आणि काही नियम व अटी आहेत त्यांचं ते पालन सुद्धा करत आहेत आणि त्यांना साथ देत आहेत. या स्पर्धेचे आपण पाहतो तर मुख्य घटक मनोज भोगटे. वाड्या बॅट निघायचा प्रयत्न होता. बॅट फक्त हवेशी बोलतीये निखिलजी. सध्याच्या घडीला स्वयंभूकीला सांगायला परवडणार नाही आहे. शतक क्रमांक 3रा चालू आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. एकही धाव रुपेशने मात्र आतापर्यंत खर्च केला नाही आहे. जिथे आपण पाहतोय तर नागेश बाद झालाय. सागर नॉन स्ट्राईकला आहे. जिथे आपण पाहतोय सागरच्या बॅटमधून 1 चौकार आला होता. धावसंख्या सध्याच्या घडीला स्थिती जर आपण पाहतोय 24 धावा इथे बांधल्यात आणि 24 वर मात्र थांबवलंय. 2 चेंडू शिल्लक आहेत. हाफ टायगर चेंडू आपण पाहतो तर लॉंग ऑफ रिझनला मात्र फटका केला. तिथे प्रोटेक्शन ठेवलं गेलंय. सिंगल मात्र मिळेल निखिलला आणि धावसंख्या 25 झाली आहे. 17 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत आपण पाहतो जय बजरंग हेटवणे या संघाकडून आणि अवघ्या 25 धावा जुळल्या गेल्यात. जिथे 3 महत्वाचे फलंदाज स्वयंभूकीला संघाचे बाद झालेत. या ओव्हरचा शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल रुपेश याचा. सागर साडे. सागर सुद्धा इथून बॅटिंग करावी लागेल कमीत कमी. इथे मात्र पुण्यात हाफ टायगर जे होता आडवा बॅट निघायचा प्रयत्न होता. बॅट चेंडूचा संपर्क झालाय का नाही झालाय मात्र पंचांकडे पाहिलं जातं. शतक क्रमांक 3रा संपलाय. रुपेश ने मात्र आपण पाहतो या ओव्हरमध्ये अवघे अर्जुन म्हणते की फक्त 1 धाव खर्च केली आहे. म्हणजे रुपेशने 12 चेंडूमध्ये आपण विचार केला तर 11 धावा खर्च केल्या आणि महत्वाचे 3 फलंदाज त्यांनी बाद केले आहेत. पूर्णपणे आपण पाहतो तर स्वयंभूकीला सांगायला आता बॅकफुटला टाकून दिलंय. 18 चेंडूमध्ये धावसंख्या 25 झाली आहे. बघा 2 ओव्हरमध्ये 24 होत्या आणि या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव आली आहे आणि एक महत्वाचा फलंदाज आपण पाहतो नागेश सुद्धा बाद झाला. पूर्णपणे आपण पाहिलं तर आता फ्रंट फुटला आहे तो गोलंदाजी करणारा संघ जय बजरंग लांडर संघ. परंतु येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथून कमीत कमी आता 20 धावा कशा बनतील याच्याकडे मात्र आता 2 बॅटरना लक्ष द्यावं लागेल कारण आपण पाहतो त्यांच्याकडे चांगली गोलंदाजी आहे. आज आपण पाहिलं तर शिरसारखा गोलंदाज त्यांचा आपण पाहतो त्यांना विकेट टिकर गोलंदाज आहे.
पूर्णपणे आपण पाहतो तर सुरुवात चांगली करून देतो, परंतु इथून 20 धावा मी म्हणेन अपेक्षित असेल तो स्वयंभू किल्ला संघ आणि 20 धावा बनवण्याची जबाबदारी आता निखिल आणि सागरच्या खांद्यावर आहे, परंतु तेवढीच जबाबदारी आता देवेशच्या खांद्यावर सुद्धा दिली आहे, कारण चौथा गोलंदाजासाठी मात्र तो सज्ज होते. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते, देवेश पाहायला मिळेल आणि समोर असेल निखिल. धावसंख्या 25 आहे. हाफ टॅकल चेंडू पुन्हा एकदा टाकला, बॅट चेंडूचा संपर्क होत नाही, डॉटनी पुन्हा एकदा या ओव्हरची सुरुवात झाली आहे. 25 धावा सध्याच्या कडेला मात्र पाहायला मिळत आहेत. पूर्णपणे असं म्हणूया की जेव्हा बॅट्समन आहेत ना त्यांना पूर्णपणे थांबवलंय, जंजीरमध्ये बांधले, परंतु ती तोडावी लागेल. खराब चेंडू आहे, पंचांनी पाहिलंय आणि मनोज आम्हाला दर्शवतील की हा चेंडू मात्र वाईट असेल. जी धावसंख्या 25 होती ती सध्याच्या घडीला 26 वर मात्र आपल्याला पाहायला मिळते. इथून सिंगल डबल मात्र धावफलक घालणं खूप गरजेचं आहे स्वयंभू किल्ला संघासाठी. प्रत्येक चेंडू तुम्हाला मोठे फटके मारता येणार नाही आहेत. सिंगल डबलने तुम्ही इथे मात्र ते काम करावं लागेल. डीप एक्स्ट्रामधून चेंडू लॉंग ऑफ रिझनला जाते, तिथे चांगली फिल्डिंग आहे. सिंगल मात्र मिळेल, सिंगलने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 27 धावा झाल्या, जिथे या ओव्हरचा आपण विचार केला तर 4 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 1 वाईट 1 बॅट अशा 2 धावा देवेशने खर्च केल्यात. चालू असलेले मॅच आपण पाहते तर क्वालिफाय मॅच आहे, बक्षीस पात्र मॅच आहे. जो संघ जिंकेल तो या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र ठरेल. हो, इथे मात्र नक्कीच आवाज तर आलाय आणि नक्कीच आवाज आलाय म्हणजे सागरला मात्र बांधवावं लागेल. पकडला जाईल, संपलाय सागरचा खेळ. धक्का चौथा डीजे. इथे मात्र पुढे माझा प्रयत्न होता. चेंडू आपण पाहतोय फाईन लेग स्लिपला मात्र पाहायला मिळते. सिंगल कंप्लीट केली आहे, चंद्रकांत डबलला पलटलेत आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या जातील. बघा या धावांची आता सध्याच्या घडीला स्वयंभू किल्ला संघाला मात्र गरज आहे. धावसंख्या 2 ने वाढेल, धावसंख्या 29 झाली आहे. या ओव्हरमध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत. या डावाचा विचार केला तर 8 चेंडू शिल्लक आहेत. इथून कमीत कमी 10ची सरासरी गाठावी लागेल ती स्वयंभू किल्ला या संघाला. 40+ धावा कशा बनतील याचा मात्र आता विचार करावा लागेल. एखादा खराब चेंडू असेल तर त्याला दिशा सुद्धा तुम्ही दाखवू शकता, पण सध्याच्या घडीला मी म्हणेन चांगली गोलंदाजी झाली आहे. हाफ टॅकल चेंडू पुन्हा एकदा टाकला, बॅट चेंडू संपर्क होणार नाही. बघा जेवढे चेंडू पाठी ठेवलेत ना तेवढे चेंडू आपण पाहते डॉट सुद्धा गेलेले आहेत. आणि या ओव्हरचा आता मात्र आपण विचार केला तर शेवटचे अजून सुद्धा 2 चेंडू मात्र बाकी आहेत. एक चेंडू शिल्लक आहे. विकेट नाही घेतली. हो, इथे मात्र बघूया तर थोडीशी स्कोरमध्ये चुकी झाली होती अर्जुनकडून. शतक क्रमांक संपलेला आहे आणि 24 चेंडूचा खेळ. धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. इथून अर्जुनामध्ये धावा सांगायला त्या 29 धावा झाल्या. थोडेसे अर्जुन शेळके चिंतेत आहेत, कारण आपण पाहतो तर आपल्या हातामध्ये मॅच होती आणि खऱ्या अर्थाने तो आऊट झाला आणि तिथे मॅच सुद्धा संपली ते पाहिलं होतं. परंतु पाहूया शेवटचं अंतिम षटक असेल. 24 चेंडूचा मात्र खेळ झाला, जिथे आपण पाहते गोलंदाजी करत असताना जय बजरंग हेटवणे संघ आणि बॅटिंग करत असताना स्वयंभू किल्ला संघ आपल्याला पाहायला मिळते. 29 धावा इथे जुळल्या गेल्या. शेवटचं अंतिम षटक असेल आणि गोलंदाजीतील ते मात्र प्रणव आलेले आहेत. जरा फाईट घ्यायचा आहे जय बजरंग हेटवणे संघ. शेवटचा आणि अंतिम पर्याय प्रणवकडे गोलंदाजी दिली. 29 धावा आल्यात. बघा इथून कमीत कमी आता 10 धावा मी म्हणेन. निखिल आणि चंद्रकांतला मात्र इथून बॅटिंग करावी लागेल. मागच्या मॅचमध्ये आपण पाहते तर नागेश याचा चांगला कॉन्ट्रिब्युशन झाला होता, त्याच्या बॅटमधून 35 धावा आल्या होत्या, पण इथून धावा येत नाही आहेत. गोलंदाजी करत असताना मग आपण पाहतो रुपेशने चांगली गोलंदाजी केली, आकाशने सुद्धा चांगली गोलंदाजी केली आणि दिवेशने सुद्धा चांगली गोलंदाजी केली आहे. गोलंदाजी धारदार पाहिली
तर जय बजरंग हिटोली संघाकडून पूर्णपणे धावा थांबवल्यात, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये कमीत कमी तिथून 10 ते 12 धावा अपेक्षित असतील ते स्वयंभू किल्ला संघाकडे, कारण त्यांच्याकडे सुद्धा आपण पाहिलं शरद सारखा गोलंदाज आहेत, त्याच्याकडे क्षमता आहे विकेट घेण्याची. 12 चेंडू त्याचे सुद्धा असतील आणि 12 चेंडूमध्ये कमीत कमी धावा सुद्धा रोकेन, पण ते इथून मी म्हणेन फाईटसाठी 10 धावा तरी अपेक्षित असतील. हाफ टॅकर चेंडू आहे, फटका चांगला आहे, उंच आहे, लांबी गाठणार का, आणि नक्कीच लांबी सुद्धा गाठली आहे. चेंडू जातोय हा सीमा पार आणि निखिलच्या बॅट मधून षटकार 6. ओव्हरमध्ये तुम्हाला हल्ला करावाच लागेल, खाईन तर फटक्यांशी नाहीतर राहीन उपाशी. प्रणव आले काय आणि प्रणवच्या अगेन्स्ट फटका काय केलाय. 6 धावेंनी मात्र सुरुवात झाली, यावरची धावसंख्या 35 झाली आहे, जिथे मात्र निखिलच्या बॅट मधून हा षटकार आलाय. 5 चेंडू शिल्लक आहेत, धावसंख्या 35 आहे. ओ कमी गतीमध्ये टाकलेला चेंडू आहे, चेंडू मात्र थर्ड मॅन रिझनने मात्र ट्रायल झालाय, पाठलाग केला जाते. भाग मिल्का बाग 2 धावा तर कंप्लीट केल्या, तिसऱ्याचा प्रयत्न होणार का, मात्र 2च धावा. धावसंख्या 2 ने वाढेल, धावसंख्या 37 झाली आहे. जिथे आपण पाहतो दोन्ही संघासाठी खूप महत्वाचे मॅच आहे, कारण या मॅचचा आपण विचार केला दोन्ही संघाने 2-2 संघांना पराभूत करून आता मात्र समोर समोर येऊन थांबलेले आहेत, आणि इथून मात्र एक संघ मात्र अंतिम 4 मध्ये जाणार आहे. ओ फटका पातला चेंडू हवेमध्ये आहे, रुपेश आहेत, कोणती चुकी होणार का, काय ड्रॉप झाली आहे. निखिलला जीवनदान असेल आणि 1 धाव सुद्धा असेल, धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 38 धावा झाल्या आहेत. या ओव्हरचा विचार केला तर 3 चेंडू शिल्लक आहेत, 3 मध्ये आतापर्यंत 9 धावा आल्यात. जिथे आपण पाहतोय तर निखिलला मात्र जीवनदान दिलं, एक लॉलीपॉप कॅच होता तो मात्र ड्रॉप झाला. 3 चेंडू शिल्लक आहे, धावसंख्या 38 आहे. स्वयंभू किल्ला या संघाचे फुल टॉस चेंडू होता, परंतु पंच बघू आमच्याकडे वळणार का, आणि नक्कीच वळून सांगतील की नक्कीच एक प्लॅटफॉर्म नंबर 1 ची गाडी कदाचित 2 वर यावी, आणि हा वाईट आहे. धावसंख्या 1 ने वाढेल, धावसंख्या सध्याच्या घडीला 39 धावा झाल्यात. या ओव्हरचा विचार केला अजून सुद्धा 3 चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्या 39 झाली आहे. ओ इथे मात्र बाहेर आहे, आणि इथे मात्र फटका तर केला, चेंडू हवेमध्ये, प्रयत्न चांगला होता आणि इथून मात्र झेल पकडलाय आणि फलंदाज बाद झाले. ते मात्र धावसंख्या सध्याच्या घडीला 39 आहे. नेट मध्ये कुणीही खेळायचं नाही, विनंती असेल नेट मध्ये कोणीही खेळायचं नाहीये, प्लीज आग्रहाची विनंती आहे. कोण खेळाडू आहे त्यांनी नेट मध्ये खेळू नका, अशी आयोजकांकडून आम्हाला कळवण्यात आलेलं आहे की नेट मध्ये कोणीही खेळायचं नाहीये. दक्षता डावा शेवटचे जर आपण विचार केला तर 2 चेंडू बाकी आहेत. न्यू बॅट्समन आलेत, मनोज आलेले आहेत. बघा या 2 मध्ये कमीत कमी 4 धावा मी म्हणेन, परंतु त्याच्यामध्ये एक तर आलाय वाईटच्या स्वरूपामध्ये, एक दिनगीच्या स्वरूपात धाव बॉल केली प्रणव गोलंदाजाने. धावसंख्या इथून मात्र पाहिजे तर 40 धावा मात्र कंप्लीट झाल्यात. 2 चेंडू शिल्लक आहेत. बघा ज्या धावांची गरज होती स्वयंभू किल्ला संघात त्या धावा तर आलेल्या आहेत, परंतु येणाऱ्या 2 चेंडूमध्ये धावा मी म्हणेन प्लस असतील त्यांच्यासाठी. फुल टॉस चेंडू आडव्या बॅटने खेळला, मिड विकेटला चेंडू येईल, तिथे मात्र प्रोटेक्शन ठेवलाय, सिंगल मात्र इथे मिळेल. सिंगलने धावसंख्या पुढे सरकेल, ती मात्र 41 झाली आहे. जर चौकार आला तर 45 होतील, जर षटकार आला तर 47 होतील, आणि जर काय डॉट नेला तर मात्र 41 वर थांबेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे पहिला डावाचा. जिथे आपण पाहतो सोनार सिद्ध चषक 2025 या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. उद्या पहिली मॅच आपल्या भेटीला येणार आहे, तर शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. ओ फटका चांगला आहे, उंच आहे, लांबी गाठणार का, आणि नक्कीच लांबी सुद्धा गाठली आहे. चेंडू जातो सीमा पार, षटकार. विश्वास किती होता निखिलचा, याचाच काय ड्रॉप आपण पाहतो तर रुपेशने केला होता, आणि हे 6 धावा अर्थातच संजीवनी देणारा ठरतील स्वयंभू किल्ला संघासाठी.
खऱ्या अर्थाने उद्याचा लॉट्स आहे. पहिली मॅच वैभव 11 मलखंडवाडी आणि हनुमाननगर रोहा ठीक 10 वाजता आपण रिपोर्टिंग करायची आहे. दुसरी मॅच सोनार सिद्ध दाटाव ए आणि वक्रतुंड भुवनेश्वर ही दुसरी मॅच असेल. तिसरी मॅच सोनेश्वर निवे आणि सोनकार असेल. चौथी मॅच आरे बुद्रुक आणि सोनार सिद्ध दाटाव BM हा उद्याचा लॉट्स असणार आहे. परंतु उद्या सर्वात महत्त्वाची मॅच अर्थातच वैभव 11 मलखंडवाडी आणि हनुमाननगर रोहा ठीक 10 वाजता आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे. पहिली मॅच असेल. हा उद्याचा लॉट्स आहे आणि उद्या या स्पर्धेचा तिसरा दिवस सुद्धा असणार आहे. बघा पहिला डाव संपलाय आणि संजीवनी देणाऱ्या या 4 धावा या 6 धावा महत्त्वाच्या ठरतील ते स्वयंभू किल्ला संघासाठी. प्रतीक बॉल दे जा. कोणते बॉल दे आम्ही देतो ना. मस्त आहे. मला आवडला. हा काय बोलायचं हे सांगायचं काय मनीष काय वाचतस हेटवण्यात ना. तर विजयासाठी 30 चेंडू आणि 48 धाबांची गरज आहे. बघा इथून आपण व्हिडिओच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा येत आहेत आणि का येऊ नये कारण आपण पाहतो एक जबरदस्त आयोजन आणि नियोजन मात्र इथे करण्यामध्ये यशस्वी ठरलाय. तो ही सोनार सिद्ध मंडळ आणि कमिटी यात मात्र कोणतीही शंका नाही आहे. खूप सारा चांगलं नियोजन आहे आणि आपण आता बोलूया जिथे 30 चेंडू 48 धाबांची मात्र गरज असणार आहे ती जय बजरंग हेटवणे या संघाला. मी विनंती करतोय भास्ते संघाचे संघ नाही की आपण टच बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे कारण याच्यानंतर आपण इथून जो जिंकेल तो अंतिम 3 जाण्यासाठी आपण मॅच खेळणार आहोत. अंतिम 3 मध्ये जाण्यासाठी आहे. क्रिकेटमध्ये या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर 5 क्रमांक आहेत आजचा आणि कालचा. इथून मात्र एक संघ अंतिम 3 मध्ये जाईल आणि शुक्रवार आणि शनिवार इथून एक संघ 3 मध्ये जाईल आणि रविवारी मात्र जो संघ क्वालिफाय होईल तो डायरेक्ट 3 मध्ये जाणार आहे. त्यानंतर चिठ्ठ्या उडतील. तिथं मात्र जो रविवारचा संघ पुढे जाईल त्याला मात्र चिठ्ठी दिल्या जाणार नाही आहे. जो बुधवार आणि गुरुवार आणि शुक्रवार आणि शनिवार जे संघ 2 पुढे जातील त्यांनाच मात्र फक्त चिठ्ठीचा लाभ घेता येणार आहे. तर जाऊया जिथे 30 चेंडू 48 धावांची गरज असताना पहिला डाव संपला. दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल तसं आपण आवाजामध्ये बदल करूया आणि आवाज ऐकणार आहात किशोर कोकरे याचा. धन्यवाद. धन्यवाद. मॅचला सुरुवात होती. याही वेळेला सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटाव आयोजित श्री सोनार सिद्ध चषक 2025 मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. आजच्या दिवसातील क्वालिफायची मॅच एका बाजूला स्वयंभू किल्ला त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना जय बजरंग हेटवणे या 2 संघादरम्यानची लढत. पहिला पूर्वार्धाचा डाव संपलाय. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना स्वयंभू किल्ला संघानं धाबा बनवल्या. तब्बल 47-48 धावांचं मैदानाच्या आतमध्ये टार्गेट सेट केलं गेलं आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम हेटवणे या संघाच्या माध्यमातून रुपेश जनवी आणि त्याच्या साथीला प्रतीक हे 2 आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक शरद मुंडे. पहिलाच बॉल हलक्या हातानं स्टिअर केलं गेलं जिथे इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षक मनोज चेंडूवरती येत असताना आपल्याला पाहायला मिळाले. एक सिंगल अगदी पहिल्याच बॉलवरती कंप्लीट केलेले आपल्याला पाहायला मिळतीये. पहिल्या बॉलवरती पहिली धाव आली आहे जिथे बॅटिंग करत असताना जय बजरंग हेटवणे संघ आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवरती शरद वय वर्ष 40हून अधिक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना या स्पर्धेतील पहिली विकेटची हॅट्रिक श्री सोनार सिद्ध धाटाव या संघाच्या विरोधामध्ये ज्यानं मिळवली तोच गोलंदाजीला आहे. यावेळेला बॅकफुटला आले. स्कोर ऑफ द विकेट खेळायचं होतं. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये शरद यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. वर द विकेट गोलंदाजी करतात. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात जिथे आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजीचा निर्णय घेण्यात आला. बॅटर बॅकफुटला आले. त्यानंतर दूरवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला. निर्धाव चेंडू आला. हाफ ट्रॅकर यावेळेला शॉट ऑन पुल केला. फटका मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठला करत असताना मोरेश्वर पाहायला मिळाला. एक सिंगल तर कंप्लीट दुहेरीसाठी दोन्ही फलंदाज परतलीत आणि बघता बघता इथे मात्र 2 धावा कंप्लीट सुद्धा होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. या 2च्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावेल. धावफलकावरती धाव संख्या
3 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 48 आता रोखाच्या त्या संघानं खऱ्या अर्थानं या स्पर्धेतील सर्वाधिक छोटी धावत संख्या रोखून दाखवली. 30 बॉलमध्ये 36 धावेवरती रोखलं गेलं सोनारसिंह दाटाव संघाला. तो संघ अंतिम मॅचमध्ये आजच्या दिवसातील खेळत असताना पाहायला मिळाला आणि धावा इथे मात्र 48 पहिल्या पूर्वार्धामध्ये उभा केलेला पाहायला मिळाला. यावेळेला आक्रमण केलं, बॉल सीमा पार, धावा 4 चौकार. चौकार येतोय शरद यांच्या विरोधामध्ये 4 धावेच्या मदतीने धावफलक 7 या आकड्यावरती पोहोचलाय. यावेळेला अपट्रॅकर मिस्टेम स्ट्रोक होता. मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक नितेश त्यांचा हवा कॅचा बाहेर, बॉल निघून चाललाय काऊ कॉर्नर मध्ये, सीमा पार, धावा 4. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार येतो शरदच्या विरोधामध्ये. बॅटर रुपेश धर्म्याच्या बॅटमधनं चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. यावेळेस आउटसाइड ऑफ चेंडू पाहायला मिळाला. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न बॅटर रुपेश धर्मेने केला. विकेट किपर चंद्रकांतचा वैध बॉल न घेतलाय. पहिलं षटक इथे मात्र संपुष्टामध्ये पहिल्या 6 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतोय. 6 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 11 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाली आहे. येणारे 24 बॉल आवश्यकता आता मात्र 37 धावेची टीम जय बजरंग हेटवणे या संघाला. आता कमबॅक करावा लागेल. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करत असताना निकेश या गोलंदाजाला आता मात्र कमबॅक करावा लागेल. धावा इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये रोखाव्या लागतील. पहिले महत्वाचे गोलंदाज शरद थोडेसे का होईना महागडे ठरलेले आपल्याला पाहायला मिळाले. आता षटक क्रमांक 2 मध्ये धावा इथून रोखाव्या लागतील. निकेशनं सुद्धा संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रभावित केलंय. सोनारसिंह दाटाव संघाच्या विरोधामध्ये त्यानं टिपलेला झेल, त्यावेळेला विघ्नेशला त्यानं बाद केलं होतं. त्यात किंबहुना त्याची गोलंदाजी सुद्धा पहिल्या मॅचमध्ये चांगली राहिली होती. दुसऱ्याही मॅचमध्ये षटक क्रमांक 2 हाताळत असताना अवघ्या 4 धावांचा षटक त्यानं हाताळलं. तेच निकेश आता मात्र गोलंदाजी मार्कवरती आलेत. धावा इथून आता मात्र कमीच्या खर्च कराव्या लागतील. धाव्यांवरती रोख लावावा लागेल. धावा मैदानाच्या आतमध्ये वाचवाव्या लागतील. टीम स्वयंभू केला संघाचे गोलंदाज निकेश मोरे यांना. निकेश षटकातील पहिला बॉल हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती दाखल, रनवेवरती दाखल झाले. थोडासा बिघाड आलाय. पुन्हा एकदा नव्यानं गोलंदाजी करण्यासाठी दाखल होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. बॅटिंग करत असताना प्रतीक सुद्धा या संपूर्ण दिवसामध्ये चांगले बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. जिथे चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून बॅटिंग करत असताना टीम जय बजरंग हेटवणे या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. बॅकफुटला लेग कट केला. जिथे क्षेत्ररक्षक इनफील्डमध्ये मनोज चुकी होती. मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल होती ती त्या मात्र 2 धावेमध्ये परिवर्तन केलेलं आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा येतील. 2च्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 13 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. जे नेटमध्ये खेळतात त्यांना विनंती करतो की आपण थोडंसं तिथे थांबायचं आहे. मॅच चालू आहे. पुणे एकदा निकेश मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती दाखल. अप ट्रॅकर हा बॉल होता जिथे सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. अगदी विकेटच्या लगोलत बॉल विकेट किपरचा वैध घेत असताना डॉटबॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होती. डॉटबॉलच्या मदतीने आता मात्र धावसंख्या थांबली जाईल. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय जिथे आउटसाइड द ऑफ गोलंदाजीचा निर्णय गोलंदाज निकेशने केला आणि त्यावेळेला निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली आहे. ओहो, यावेळेस चांगला बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता. निकेश कमबॅक करण्यासाठी नेहमी जाणले जातात. आज कमबॅक सुद्धा मैदानाच्या आतमध्ये त्यानं सातत्याने केलंय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये स्वयंभू केला संघाचे गोलंदाज निकेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. ज्या वेळेला प्रतीक ऑन स्ट्राईकला आले, प्रतीकच्या विरोधामध्ये चांगली गोलंदाजी केली गेली. पहिलाच बॉलवरती दुहेरी धाव आली. तदनंतर थोडंसं का होईना बॅकफुटवरती ढकललं बॅटर प्रतीक याला. हा बॅक टू बॅकचा दुसरा डॉट बॉल पाहायला मिळाला आहे. 13 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा वेगवान चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. जिथे टप्पा पडल्यानंतर वेगानं बॉल विकेट किपरचा वैध घेतला गेला. ज्याही वेळेला विकेट किपर थोडेसे बंबल झाले परंतु बॅकअप चांगलं राहिलं. हे खूप इम्पॉर्टंट आहे मैदानाच्या आतमध्ये. ज्या वेळेला आपण क्षेत्ररक्षण करता डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळाला. जिथे बॅक टू बॅकचा हा तिसरा निर्धाव चेंडू येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलच्या मदतीने धावफलक थांबते. धावफलकावरती धावा 13 या आकड्यावरती पाहायला मिळतात. अप ट्रॅकर यावेळेला समोर आक्रमण केलंय. बॉल मात्र काऊ कॉर्नर मध्ये 1 बाउंस सीमा पार. धावा 4 चौकार.
चौकार येतोय प्रत्येक यांच्या बॅटमधनं 4 धाव्याच्या मदतीनं धावफलक मात्र पुढे सरसावले. धावफलकावरती धावा 17 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटकातील हा शेवटचा अंतिम बॉल. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं, परंतु इथे मात्र षटक क्रमांक 2 समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलक आता मात्र पाहायला मिळतोय 17 या आकड्यावरती. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय जिथे चांगली गोलंदाजी निकेशाच्या माध्यमातून केले गेले. आणखीन एका निर्धाव चेंडूची संगता पाहायला मिळाली आहे. इथून 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 बॉलमध्ये आवश्यकता अजून सुद्धा आहे. टीम जय बजरंग हेटवणे या संघाला 31 धावेची आवश्यकता आहे. 31 धावा बनवायच्या. षटक क्रमांक 3 मध्ये आता मात्र कोणते गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील ते सुद्धा पाहणं तितकंसं महत्त्वाचं आहे. शरद चांगली गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. किंबहुना मोरेश्वर सुद्धा एक चांगले पर्याय आहेत. नागेशनं सुद्धा गोलंदाजी करत असताना प्रभावित केलं आहे स्वयंभू किल्ला या संघाच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 मध्ये आता मात्र गोलंदाजीला आमंत्रित केले जातात. तिसरा पर्याय इथे मात्र वापरला जातोय स्वयंभू किल्ला या संघाच्या माध्यमातून. मोरेश्वर यांच्यावरती आता मात्र विश्वास दाखवला जातोय. पहिल्या ओव्हरमध्ये शरद आले होते. शरदनं मात्र 11 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर निकेश आले. निकेशनं मात्र पुन्हा एकदा कमबॅक केलं. धावा अवघ्या त्यानं खर्च केल्या होत्या 6. चांगली गोलंदाजी निकेश मोरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आता तिसरा पर्याय इथे मात्र वापरला जातोय स्वयंभू किल्ला या संघाच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मोरेश्वर यांना मात्र आमंत्रित केले गेलेलं आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या मॅचमध्ये मोरेश्वरनं चांगली कामगिरी केली होती. 6 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता असताना त्यांना मॅच जिंकून दिली होती स्वयंभू किल्ला संघाला. अगदी त्याच गोलंदाजावरती पुन्हा एकदा विश्वास इथे मात्र दिला जात आहे. विश्वास दाखवला गेलाय मोरेश्वर यांच्यावरती. बॅटिंगसाठी रुपेश धर्मी सकाळच्या सत्रामध्ये 12 बॉलमध्ये 40 धावांचं योगदान दिलं गेलं. त्यावेळेला 2 मॅच खेळल्या आणि दोन्ही मॅचमध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा हिरो तो राहिला होता. तोच रुपेश धर्मी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतोय. परंतु बॅटिंगसाठी रुपेशाच्या वरती आता मात्र जबाबदारी आहे. यावेळेसचा बॉल मोठा फटका खेळायचा होता. बॅटन बॉलचा संपर्क नाही आहे. टप्पा पडल्यानंतर विकेट किपरचा वैध बॉल न घेतलाय. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूयात. ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना मोरेश्वर पाहायला मिळाले. त्याही वेळेचा अप्रतिम चेंडू हाताळला गेला. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू राईज होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. तदनंतर विकेट किपरचा वैध चंद्रकांत त्या ठिकाणी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाले. चांगलं कामकाज चंद्रकांत यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. याही वेळेला 6 बॉल मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम पाहायला मिळाला. बॅटरला रोखलं गेले. मैदानाच्या आतमध्ये धावा थांबवल्या गेल्यात. मोरेश्वर यांच्या माध्यमातून विश्वास दाखवला. पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये शरद पाहायला मिळाले होते. शरदनं विश्वास दाखवला होता मोरेश्वर यांच्यावरती आणि त्या विश्वासाला सार्थकी अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. पहिले 2 चेंडू बॅटर रुपेश धर्मी याच्या विरोधामध्ये मात्र निर्धाव स्वरूपाचे आपल्याला पाहायला मिळाले, जिथे धावा रोखण्याचा कारनामा सुद्धा मैदानाच्या आतमध्ये केला गेलाय. मोरेश्वर यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे टीम स्वयंभू किल्ला या संघाच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा मोरेश्वर बॉलिंग ट्रॅकवर दाखल. षटकातील पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता. बाची कट घेतली का हे सुद्धा पाहावं लागेल. परंतु पंच आमच्याकडे वळलेत की दर्शवलाय की हा वाईट बॉल आहे. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळाला, जिथे ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना मोरेश्वर पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली, परंतु पंच नाखुश झालेले आहेत आणि त्यावेळेला व्हाईट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. या व्हाईट बॉलच्या मदतीनं धावफलक आता मात्र 18 या आकड्यावरती पाहायला मिळाले. 18 आतापर्यंत बनवल्या गेल्या धावांचा पाठलाग करायचा टीम जय बजरंग हेटवणे या संघाला आजच्या दिवसातील महत्त्वाची ही मॅच आहे. जो संघ इथून जिंकेल तो मात्र बक्षीस पात्र सुद्धा झालेला आपल्याला पाहायला मिळेल. मोरेश्वर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. मोरेश्वरनं सुद्धा चांगली गोलंदाजी केली आहे. ज्या पद्धतीनं निकेशनं गोलंदाजी केली अगदी त्याच पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. यावेळेस पुन्हा एकदा बाची लिडिंग एज विकेट किपर फंबल झाले. त्यानंतर फ्लाय स्लिपचे क्षेत्ररक्षक सुद्धा फंबल झाले. बॉल लॉंग स्टॉपला सीमा पार फरार. धावा 4 चौक.
समोर आक्रमण केलंय रोशन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग रोशनच्या माध्यमातून होती. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये अगदी सहजरित्या कंप्लीट केली जाते. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 23 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. इथून एकंदरीत विचार केला तर अजून सुद्धा 14 बॉलचा खेळ बाकी आहे. 25 धावेची आवश्यकता आहे जय बजरंग हिटवणे या संघाला. बॅटिंगसाठी ऑन स्ट्राईकला प्रतीक आपल्याला पाहायला मिळतात. आघाडीला येत असताना चांगलं कामकाज प्रतीकांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आहे. याही मॅचमध्ये त्यांच्याकडून अपेक्षा आहेत धावा त्यानं सुद्धा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्यात. पुन्हा एकदा मोरेश्वर तयार. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा दिशेवरती भरकटत असताना गोलंदाज पाहायला मिळाले. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. या व्हाईट बॉलच्या मदतीनं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळालं. व्हाईट बॉलच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 24 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 24 आतापर्यंत बनवल्या गेल्यात. इथून जर विचार केला तर 14 बॉलमध्ये 24ची अजून सुद्धा अपेक्षा आहे. 14 मध्ये 24 धावा इथून बनवायच्या. टीम जय बजरंग हिटवणे या संघाला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस अप ट्रॅकर बॉल फटका मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल निकेश मोरे. आता चुकी होणार नाहीये. पहिला विकेटचं पतंग. बॅटर मैदानाच्या बाहेर. मध्ये 18 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे तब्बल मापे असावी. एक चेंडू अजून सुद्धा बाकी आहे. एक चेंडू अजून सुद्धा बाकी आहे. 24 धावा धावफलकावरती आहेत. मोरेश्वर या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. जिथे बॅटर महत्वाचे प्रतीक यांना मात्र मैदानाच्या बाहेर परतवलं. पहिला ब्रेक थ्रू त्यांना मिळून दिला मैदानाच्या आतमध्ये. मोरेश्वरना चांगली गोलंदाजी पाहायला मिळते स्वयंभू किल्ला संघाच्या माध्यमातून. नवीन बॅटर मैदानात दाखल होत असताना इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी बॅटर येत असताना दिवेश आपल्याला पाहायला मिळतात. दिवेश बॅटिंगसाठी आले. दिवेश याच्यावरती आता मात्र जबाबदारी आहे. मॅच त्याला इथून मैदानाच्या आतमध्ये फिनिश सुद्धा करायची आहे. मोरेश्वर पुन्हा एकदा दाखल. यावेळेस बॉल ओपिच होता. आडवा पाटणा सेटला लोंग कापेट केला. शरद त्या ठिकाणी बॉलचा पाठला करत असताना पाहायला मिळाले. फेकी खराब मैदानाच्या आतमध्ये होते. आणखीन एक विकेट मिळू शकली असती परंतु फेकी अचूक होत नाहीये. त्यावेळेला 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. षटक क्रमांक 3. आता मात्र संपुष्टामध्ये येईल. 18 बॉलचा खेळ संपला. 18 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते तब्बल 26 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. आवश्यकता इथून 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 22ची आवश्यकता आहे टीम जय बजरंग हिटवणे या संघाला. तत्पूर्वी वळूया डीजेकडे. ऐकत एक डीजेकडनं सुमधुर संगीत. बारा चेंडू आणि 12 चेंडूमध्ये आवश्यकता आहे 22 धावेची. त्यानंतर गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज ज्या गोलंदाजानं षटक क्रमांक 2 तळ धावा उग्या खर्च केल्या 6 तेच निकेश मोरे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. निकेश यांच्यावरती आता मात्र विश्वास दाखवलाय. दुसऱ्या स्पेलमध्ये त्यांना आणलं गेलंय. जिथे बॅटिंग करत असताना रुपेश जर्मी आघाडीला येत असताना चांगला खेळ रुपेश जर्मीचा सुद्धा राहिलाय. 9 बॉल फेस करत असताना 15 धावा त्यांच्या बॅटमन आल्या. साथीला दिवेश वाळंज आहे. दिवेशने सुद्धा चांगला खेळ केलाय. 1 बॉल फेस करत असताना 2 धावा त्यांच्या सुद्धा बॅटमन आल्यात. हे षटक तितकंसं महत्वाचं आहे. या षटकामध्ये कमीच्या धावा खर्च करावे लागतील गोलंदाज निकेशला. निकेश तयार. पहिला बॉल पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा पाहायला मिळालाय.
जिथे एक चिकी सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 27 या आकड्यावरती. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया जिथे बॅटर शफल झाले ते पाहिलं. तदनंतर खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. विकेट किपर त्या ठिकाणी फंबल होत असताना पाहायला मिळाला. एक सिंगल येते. एका सिंगलच्या मदतीनं 27 आतापर्यंत स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. निकेश चांगली गोलंदाजी निकेशची सुद्धा पाहायला मिळते. धावात निकेशच्या माध्यमातून या मॅचमध्ये पूर्णतः रोखलेला आपल्याला पाहायला मिळाल्या. आता जबाबदारी आहे निकेशवरती. निकेशला धावा मैदानाच्या आतमध्ये रोखायच्या. काही वेळेला महत्त्वाच्या विकेट मैदानाच्या आतमध्ये प्राप्त करायच्या. कॅप्टनने निकेशवरती विश्वास दाखवलाय. त्या विश्वासाला सार्थकी अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. यावेळेसचा बॉल ओपिच होता. आडबा बॅटनं सेटला खेळला. क्षेत्ररक्षक शरद मुंडे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. एक सिंगल कंप्लीट केली जाते. एका सिंगलवरती समाधान सुद्धा मानावं लागतंय. या सिंगलच्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 28 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चांगला खेळ आजच्या संपूर्ण दिवसामध्ये रुपेश धनवीने खेळलाय आणि आता तो सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईकला पाहायला मिळालाय. रुपेश धनवीवरती आता मात्र संघाची जबाबदारी आहे. ओपिच बॉल लॉप केलाय. अप्रतिम स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा षटकार. रुपेश धनवी यांच्या बॅटमधून हा षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. स्लॉटमध्ये होता आणि अशा पद्धतीचे चेंडू जर रुपेश धनवीला तुम्ही दिला तर रुपेश तुम्हाला सोडणार नाहीये. आक्रमक रूप धारण करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. षटकार त्याच्या बॅटमधून आला. 6 धावेच्या मदतीने धावफलक मात्र फ्लाय झालं. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 34 या आकड्यावरती. 34 आतापर्यंत बनवल्या गेल्यात. निकेशच्या विरोधामध्ये हल्ला चढवला गेला. धावा आता मात्र येऊ लागल्यात. रुपेश धनवी मैदानाच्या आतमध्ये डाव सांभाळत असताना आपल्याला पाहायला मिळाले. किंबहुना धावा मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळाले. पुन्हा एकदा गोलंदाज निकेश बॉलिंग ट्रॅकवरती दाखल. खोलबा टप्प्याचा हा बॉल पंचांकडे अपील केली जाते. परंतु एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये त्याही वेळेला कंप्लीट केली जाईल. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या पुढे सरसावेल. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय जिथे बॅटर शफल झाल्यात. तदनंतर खोलबा टप्प्याचा हा बॉल पाहायला मिळाला. 4 मुंड्या चीत केलं गेलं बॅटर रुपेश धनवे याला. यस मॅच बॉल आलेला आहे. एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट. एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या 35 या आकड्यावरती. आवश्यकता 8 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 13 धावेची आवश्यकता आहे. बॅटिंग करणारा संघ अर्थातच जय बजरंग हेटवणे या संघाला 8 मध्ये 13ची आवश्यकता असताना कशा पद्धतीने बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केले जाईल ते सुद्धा पाहणं तितकंसं महत्त्वाचं असेल. दिवेश आहे. दिवेशकडे क्षमता आहे. दिवेशनं सुद्धा रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक मोठमोठ्या स्पर्धा खेळल्यात किंबहुना गाजवल्यात सुद्धा. त्याच्याकडे अनुभव बराचसा आहे आणि आता मात्र तो बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईकला पाहायला मिळेल. किंबहुना रुपेश धनवेनं सुद्धा या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रभावित केलं. ॲज अ बॉलर असो किंबहुना ॲज अ बॅटर असो योगदान सातत्यानं प्रत्येक मॅचमध्ये त्याचं सुद्धा राहिलंय. आणखीन एक ओव्हरपिच बॉल होता. आडव्या पाटण सेटला खेळत असताना गॅपमध्ये बॉल सीमा पार फरार. धावा येतील 4. चौकार. प्रज्योत मात्रे झोळांबे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. प्रज्योत मात्रे. निकेशच्या विरोधामध्ये चौकार आलाय. चौकाराच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या 39 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाली आहे. 7 बॉल आवश्यकता 9 धावेची. हा चेंडू निर्णायक ठरेल. दिवेश ऑन स्ट्राईकला आहेत. ओपिच बॉल लॉप केला. फटका मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक रोशन शिंदे बॉलच्या खाली. आता चुकी होणार नाहीये. विकेटचं पतंग. बॅटर आउट.
षटकार येतोय रुपेशच्या बॅटमधून षटकार आल्यानंतर धावफलक फ्लाय झालं. धावफलकावरती धावा 45 या आकड्यावरती आहेत. आता मात्र विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. यावेळेसचा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता. बॅटची कडा कॉट बिहाइंड द विकेट. धक्का बसतो टीम जय बजरंग हेटवणे या संघाला. बॅटर आउट. या संघाच्या माध्यमातून काही हरकत नाहीये. पहिल्या बॉलवरती षटकार आला. अजून सुद्धा धावा रोखण्याची क्षमता आमच्याकडे आहे ते दाखवून दिले नागेश मुंडेने सुद्धा. पुढच्याच बॉलवरती महत्वाचे बॅटर रुपेश धनवी याला मैदानाच्या बाहेर परतवलाय. आता मात्र शेवटचे 4 बॉल आवश्यकता 3 धावेची. कमबॅक इथून सुद्धा केलं जाऊ शकतो. धावा इथून सुद्धा रोखल्या जाऊ शकतात. 1 डॉट बॉल मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येईल टीम स्वयंभू किल्ला या संघाला. परंतु नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोशन वाळंज दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. डॉट बॉलच्या प्रतीक्षेमध्ये आता मात्र राहावं लागेल गोलंदाजाला. यावेळेचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप पाहायला मिळाला. जिथे पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. या व्हाईट बॉलच्या मदतीने आता मात्र धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 46 वरती. शेवटचे 4 बॉल आवश्यकता 2 धावेची. बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग हेटवणे या संघाला गोलंदाज नागेश तयार. ह्या वेळेला पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. निर्धाव चेंडूची प्रतीक्षा होती आणि त्यावेळेला निर्धाव चेंडूची संगता मैदानाच्या आतमध्ये होती. अशा पद्धतीनं गोलंदाजी करावी लागेल. इथून अशाच पद्धतीनं डॉट बॉलच्या प्रतीक्षेमध्ये राहावं लागेल. प्रयत्न करावे लागतील. इथून सुद्धा आपण मॅच जिंकू शकतोय हा आत्मविश्वास ठेवावा लागेल आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावरती मैदानाच्या आतमध्ये नागेश मुंडे यांना गोलंदाजी सुद्धा करावी लागेल. शेवटचे 3 बॉल आवश्यकता 2 धावेची. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मागवरती गोलंदाज नागेश आपल्याला पाहायला मिळतील. बॅटिंगसाठी ऑन स्ट्राईकला रोशन आपल्याला पाहायला मिळतात. 3 मध्ये 2ची आवश्यकता. 1 डॉट बॉल मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करेल. लो फुलटो समोर ड्राइव्ह केलाय. अप्रतिम कॅच मैदानाच्या आतमध्ये. या मॅचला टर्न करणारी ही कॅच पाहायला मिळाली आहे. विकेट सोबत मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा शिरकाव केला टीम स्वयंभू किल्ला संघानं. पाना 6 बॉल 9ची आवश्यकता असताना पहिल्याच बॉलवरती षटकार आला. जिद्द मनाशी होती. निश्चय मनाशी केला गेला. नागेशला माहित होतं आपल्याकडे क्षमता आहे. मॅच आपण इथून सुद्धा जिंकू शकतोय. त्यानं तो आत्मविश्वास मैदानाच्या आतमध्ये ठेवला. त्याही वेळेला रुपेश धनवीला त्यानं बाद केलं. तदनंतर 1 डॉट बॉल त्याच्या माध्यमातून आला आणि आता मात्र विकेटचं पतन केलं गेलंय. आवश्यकता आहे शेवटचे 2 बॉल 2 धावेची आवश्यकता. बॅटिंगसाठी नवीन बॅटर मैदानात दाखल होत असताना भावेश तेलंगी आपल्याला पाहायला मिळतात. मॅच इथून सुद्धा जिंकू शकतोय स्वयंभू किल्ला संघ. शेवटचे 2 बॉल आवश्यकता 2 धावेची. गोलंदाज तयार. बॅकफुटला कट करायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. आता मात्र विकेट सॅक्रिफाईस करावे लागेल. विकेटचं पतंग होतंय. शेवटचा 1 बॉल. आता मात्र आवश्यकता 2 धावेची. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. मॅच मध्ये पुनरागमन केले टीम स्वयंभू किल्ला संघाने. गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळाली आहे नागेश मुंडे याच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवरती षटकार आला. तदनंतर असं वाटलं होतं की ही मॅचची हवा निघाले की काय, पण तो नागेशनं मनाशी निश्चय केला होता आपण जिंकू शकतो. आता मात्र मॅच जिंकण्याच्या उंबरठ्यावरती स्वयंभू किल्ला संघ आपल्याला पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली सोनार सिद्ध धाटाव संघाच्या विरोधामध्ये, त्या पद्धतीचीच गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जिद्द चिकाटीच्या जोरावरती आपल्याला पाहायला मिळतीये नागेश यांच्या माध्यमातून. शेवटचा 1 बॉल विजयासाठी आवश्यकता 2 धावेची. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. डावकुरे आताचे बॅट्समन ऑन स्ट्राईकला आहेत.
शेवटचा एक बॉल जिंकण्यासाठी आवश्यकता 2 धावेची असणार आहे. डावकुरे हाताचे बॅटर अक्षय मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळाले. अक्षयने अद्याप कोणत्याही प्रकारचा बॉल फेस केलेला नाहीये. मॅच मध्ये आता मात्र खऱ्या अर्थानं रंगत येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा एक बॉल डावकुरे हाताच्या बॅटर ऑन स्ट्राईकला. त्यावेळेला नागेश यांचा आत्मविश्वास खऱ्या अर्थानं वाढलेला आपल्याला पाहायला मिळाला. त्या आत्मविश्वासाच्या जोरावरती मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करायची आहे. शेवटचा एक बॉल मध्ये 2ची आवश्यकता असताना धावा मैदानाच्या आतमध्ये रोखायच्यात. चला अजून एक मॅच खेळवायची, जास्तीचा वेळ खर्च करू नका. शेवटचा एक बॉल जिंकण्यासाठी आवश्यकता 2 धावेची कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. मॅच रंगवली आहे. नागेश यानं गोलंदाजी नागेशची अप्रतिम पाहायला मिळाली आहे. शेवटचा एक बॉल आता मात्र आवश्यकता 2 धावेची. अक्षय डावकुरे हाताच्या बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळाले. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये ते सुद्धा पाहणं तितकंसं महत्वाचं आहे. आकाश हे सुद्धा महत्वाचे बॅटर आहेत. आकाशकडे सुद्धा अक्षयकडे सुद्धा क्षमता आहे. मॅच फिनिश करण्याची संधी त्याला मिळाली आहे, परंतु आता थोडं स्पीडअप घ्या. आयोजकांच्या माध्यमातून सूचना आहे, थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. शेवटचा एक बॉल जिंकण्यासाठी आवश्यकता 2 धावेची. गोलंदाजीला नागेश, बॅटिंगसाठी अक्षय. कोण हवी ठरणार, नागेश की अक्षय, ते सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. मॅच मध्ये रंगत आली आहे. शेवटचा एक बॉल आवश्यकता 2 धावेची. गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर बॉल आपल्याला पाहायला मिळाला, जिथे गोलंदाज दिशेवरती भरकटले. व्हाईट बॉलचा इशारा असताना आपल्याला पाहायला मिळाला. मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत आल्या. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. एक बॉल 2ची आवश्यकता असताना काय घडलंय तर मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल आलाय. या व्हाईट बॉलच्या मदतीनं 47 वरती धावसंख्या पोहोचली आहे. एक बॉल आवश्यकता 1 धावेची. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा रंगता वाढतीये. हाय व्होल्टेज मॅच मैदानाच्या आतमध्ये. अगदी आजच्या दिवसातील क्वालिफायची मॅच, प्रेक्षकांची मन जिंकणारी मॅच आपल्याला पाहायला मिळाली आहे. शेवटचा एक बॉल आहे. आवश्यकता 1 धावेची आपल्याला पाहायला मिळाली आहे. चला स्पीडअप घ्या. एक बॉल 1ची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज नागेश तयार. यावेळेस मोठा फटका खेळलाय. बॉल निघून चाललाय. सीमा पार येतोय. चौकार. मॅच जिंकली टीम जय